नमस्कार मंडळी. ट्रेडिंग विथ टेक्निकल या निफ्टी 50च्या ॲनालिसिस चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आशा करतो आपण सगळे व्यवस्थित असाल. आपण जर बघितलं तर शुक्रवारी मार्केटने आपला प्रिव्हियस लोअर आहे, जी लेवल अराउंड 25,400च्या आसपास येते, ती लेवल ब्रेक केली आणि त्या लेवलच्या खाली स्ट्रॉंग असा बिअरिश क्लोज दिला, ज्यामुळे मार्केटचा स्ट्रक्चर हा पूर्णपणे बदलून मार्केट स्ट्रॉंग बिअरिश मूव्ह देण्याची शक्यता वाढली आहे. सो लेट्स अनालाइज की सोमवारी काय होऊ शकते. मार्केटची ओपनिंग ही वीक झाली. वीक कशासाठी मी म्हणतो की जर मार्केट बुलिश जात असेल तर आपण स्ट्रॉंग ॲज अ कन्सिडर करू, पण मार्केट बिअरिश ओपन झालं, त्यामुळे मार्केटची सुरुवात आपण वीक कन्सिडर करू. तर मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केटने सिरीज ऑफ लोअर हायज आणि लोअर लोज जनरेट केली, जी दिवसाच्या मध्यात साइडवेज झाली, ज्याने ती ट्रेडिंग रेंज सोडून नवीन बुल ट्रेंड एस्टॅब्लिश करण्यासाठीचा प्रयत्न केला. पण बुल्सचा तो अटेम्प्ट बियर्सद्वारा खणून पाडण्यात आला. खणून पाडण्यात कशासाठी की जर आपण बघितलं तर ही एक नॉर्मल ट्रेंड लाईन येत आहे, ज्याच्यावर बियर्सने 3 अटेम्प्ट दिले की वर जाऊया, बट फायनली मार्केटने इकडे EMA गॅप लो टू देऊन आपला सेल ऑफ कंटिन्यू केला. सेल ऑफची खासियत पण अशी की हा सेल ऑफ नॉर्मल नव्हता. नॉर्मल इन द सेन्स, तुम्ही जर बघितलं असाल तर मार्केटने लो टू देऊन पुन्हा एकदा लोअर हाय फॉर्म केला, जो खाली आला. जर तुम्ही मायन्यूट प्राइस ॲक्शन फॉलो करत असाल तर तुम्हाला समजेल की हे 2 बार आपण ॲज अ बिअर स्पाइक कन्सिडर करू शकतो, ज्या स्पाइक नंतर मार्केटने मायनर 3 अटेम्प्ट्स केले की वर जाऊ आपण, पण फेल्ड झालेत. का फेल्ड झालेत? तर मार्केटने EMAच्या आसपास एक वेज टॉप क्रिएट केला, जो आपण आर्ग्युएबली म्हणू शकतो की 3 लेगेड बिअर फ्लॅग आहे. त्या बिअर फ्लॅग नंतर झाले असे, त्या बिअर फ्लॅगच्या लो नंतर मार्केटने एक स्ट्रॉंग कॅन्डल दिली, जी 10-15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा असा ब्रेकआउट मोड असतो. पण टेक्निकली जर बघायला गेलं तर आपण असं म्हणू शकतो की हा जो लोअर हाय आहे, जो मार्केटने ब्रेकआउट अटेम्प्ट ट्राय केला, तो जर आपण चेक केला तर तुम्ही बघू शकता की मार्केट ज्या लेवलपासून सकाळी फॉल झाला, म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकता की हा एक लेवल होता. या लेवलच्या खाली बघितलात तर तुम्ही एक ब्रेकआउट पॉईंट दिसेल. सो मार्केटचा हा जो हाय आहे, जो लोअर आहे, मार्केटने मिड डे ट्राय केला, त्याने इकडे जे पण बियर्स होते ना, त्या बियर्सना टेकआउट करण्यासाठी ट्राय केला, पण ते सक्सेसफुल झालेत का? तर नाही, ते सक्सेसफुल झाले नाही. ज्याचा रिझल्ट असा झाला की बियर लोकांना इकडे चांगली संधी मिळाली की कमी पैशात ते क्वांटिटी ऍड करून सेल ऑफ करू शकतात. जर तुम्ही मायन्यूट प्राइस ॲक्शन न बघता जर थोड्या मोठ्या टाइम फ्रेमवर चेक केला तर तुम्हाला हा लेग ॲज अ लेग 1 मिळू शकतो, ज्याचा हा हाय 1 पुलबॅक होता, ज्याने EMA वर लोअर हाय क्रिएट केला आणि सेकंड लेग रिझम्पशन डाऊन झाला. ज्याचा इफेक्ट असा झाला की आपला दिवस हा दिवसाच्या लोला फॉर्म होऊन मार्केटचं स्ट्रक्चर पूर्णपणे बदलला. डेली टाइम फ्रेमवर जर आपण चेक केलं तर आपण बघू शकतो की आपला जो
फेब्रुवारी 3चा गॅप अप ओपन होता, तो ॲज अ बुल ब्रेकआउट किंवा आपण फ्लॅग कन्सिडर करू, ॲज अ फ्लॅग पोल. ह्या फ्लॅग पोल नंतर हे जे करेक्शन आहे 2 आठवड्याचं, त्या 2 आठवड्याच्या 3 आठवड्याच्या करेक्शनला आपण ॲज अ फ्लॅग कन्सिडर करू. सो आपला जो टेक्निकल फ्लॅग अँड पॅटर्न आहे तो काय म्हणतो की जनरली 3 पुश नंतर मार्केटने वर जाण्यासाठी ट्राय केलं पाहिजे. पण इकडे एक कॅच असा पण आहे की मार्केटने अजूनपर्यंत एकदाही अशी बुलिशनेस दाखवली नाही जी आपल्याला कन्व्हिन्स करू शकेल की मार्केट खरोखरच ही ट्रेंड लाईन तोडून वर जाऊ शकतो. सो सोमवारी मार्केट काय करू शकतो? सोमवारी मार्केट साइडवेज जाऊ शकतो किंवा सोमवारी मार्केट इकडे जे बियर्स आहेत ज्यांनी सेल केला आहे त्यांचा स्टॉप लॉस घेऊन वर जाईल. शक्यता कमी आहे पण नाकारताही येत नाही, कारण मार्केट आहे. आमच्या तुमच्या सारे कमी पैशात ट्रेड करणारे लोक फक्त मोठ्या मूव्हजना फॉलो करू शकतो. आपण त्यांच्या अगेन्स्ट ट्रेड नाही घेऊ शकत, आपण फक्त त्यांना फॉलो करू शकतो. सो सोमवारचा दिवस हा बघण्यासारखा असेल की मार्केट पहिल्यांदा हे जे बुल्स आहेत साधारण 25,000च्या आसपासचे, त्यांचा स्टॉप लॉस घ्यायला खाली येतो की हे बियर्स आहेत ज्यांनी 25,500 ची लेवल शॉर्ट केली त्यांचा स्टॉप लॉस घेऊन परत खाली येतो की साइडवेज राहतो. कारण बघितलं तर वर्ल्ड मध्ये तर टेन्शन आहे. हा झाला डेज ओपन, हा झाला डेज क्लोज. एखादा मेजर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आहे का तर आपण चेक करू. आपण जर बघितलं तर ह्या लेवलवर आपला एक मेजर पॉइंट आहे जिकडे मार्केटने मल्टिपल टाइम्स टच केला आहे. मेजर सपोर्ट. तर सोमवारी काय करू शकतो की मार्केट या मेजर सपोर्ट टेस्ट करू शकतो का? कारण खूप साऱ्या लोकांचे जे बाय ऑर्डर्स आहेत ते इकडे पडलेले आहेत, कारण ह्या पॉइंटने मार्केटचा जो प्रायर लोअर क्लोज होता तो रिव्हर्स केला. सो इकडे बुल्स असू शकतात. सो आपण ते पण लक्षात ठेवायला पाहिजे की साधारण 25,000 या लेवलला बुल्स असू शकतात. शिवाय 25,000 ही एक राऊंड लेवल आहे जी जनरली 80 to 90% ऑफ टाइम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तोडणे थोडेसे कठीण आहे. सो आपला नेक्स्ट टार्गेट असेल फॉर सेलिंग 25,000च्या आसपास. आणि बाईंग साठी जर आपण बघितलं तर 25,500 ही लेवल आयडियल आहे का? कारण इकडे जे न्यू स्ट्रॉंग सेलर्स आहेत त्यांचा स्टॉप लॉस शक्यतो इकडे असावा. काही लोकांनी आपला स्टॉप लॉस कमी करून ह्या बारच्या अराउंड 50% ला ठेवला असेल. ज्यांना प्रॉफिट बुकिंग हवा असेल किंवा ज्यांना प्रॉफिट मिळालं तर त्यांचं प्रॉफिट जाऊ नये यासाठी त्या लोकांनी इकडे ठेवला असेल. सो सोमवारी काय करू शकतं मार्केट? आपण जर बघितलं तर मार्केट एका चॅनल मध्ये आहे, जो चॅनल ट्रेडिंग रेंज पण म्हणू शकतो फॉर बेटर अंडरस्टँडिंग. ही ट्रेडिंग रेंज मार्केट फॉलो करत आहे. सो आपण बघितलं तर साधारण 25,000ला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मार्केट त्याला टेस्ट करण्यासाठी येत्या आठवड्याभरात किंवा 2-3 आठवड्यात जाऊ शकते. सोमवारचा क्लोज पण बियरिश दृष्ट्या स्ट्रॉंग होता. सो मोर प्रोबॅबिलिटी की सोमवारी बियर्स फॉलो करते. पण बघण्यासारी गोष्ट अशी आहे की जो क्लोजिंग बार होता तो जर आपण बघितला तर त्या बारने एक हायर हाय क्रिएट केला जो
आपण डब्ल्यू पॅटर्न म्हणू शकतो. डब्ल्यू पॅटर्न कशासाठी? स्ट्रॉंग सेल ऑफ झाला. पहिल्या पॅटर्न मध्ये ट्राय केलं पण फेल्ड गेला, म्हणून मार्केटने ट्रेंड रिझ्यूम करण्यासाठी ट्राय केला. बट त्या प्रायर लोच्या ठिकाणी बायर्स आले आणि त्या बायर्सने मार्केटला थोडंसं उठवून, जर आपण मायन्यूटली बघितला तर हा एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे, जो सोमवारी ओपनला बुलिश असू शकतो किंवा मार्केट स्ट्रेट अवे गॅप ओपन होऊन जेवढ्या पण लोकांच्या इकडे स्टॉप लॉस आहेत ना, किंवा ह्या EMA साधारण आसपास ज्या लोकांनी स्टॉप लॉस ठेवले आहेत त्यांचे स्टॉप लॉस घेऊन सेलिंग कंटिन्यू करू शकतो किंवा साइडवेज राहू शकतो. का? कारण मार्केटने एक मेजर सपोर्ट लेवल ब्रेक केली आहे. सो चान्सेस आर व्हेरी हाय की सोमवारचा दिवस हा साइडवेज असू शकतो. लेट्स सी सोमवारी काय असू शकतो. नक्की कमेंट करून सांगा की तुमचे व्ह्यूज काय आहेत ह्याच्यावर.